शेतकऱ्याला आज गरज आहे, तुम्ही 2 आणि 3 महिन्यांनी देऊन उपयोग नाही. तुम्ही कर्जमाफीची तारीख काय सांगाल? आधी 30 दिली होती, त्याच्यानंतर 5 दिली होती आणि आता कुठली तारीख देताय? आता आपल्याला माहिती आहे की आम्ही लांबवत वगैरे नाहीये, आमची कुठली बाकी अडचण नाहीये. शेवटी मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की ही जी रक्कम आहे शेवटी पुरवणी बजेटमध्ये या रकमेचा समावेश होता आणि राज्यपालांची महोदयांची आता बजेट अधिवेशन संपलेलं आहे, परवा दिवशी राज्यपाल महोदयांची सही होईल. निर्मला सीतारामन शेतकरी जे मोठे शेतकरी ही योजना आम्हाला गरीब शेतकऱ्याला द्यायचा, हा लाभ आम्हाला गरीब शेतकऱ्याला द्यायचा आहे. जे मोठे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना आम्हाला द्यायचा नाही. हे 8 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं हे इन्कम टॅक्स मी आता तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी कर्जमाफी 30 जूनची तारीख तुम्ही 7 ते 8 महिन्यापूर्वी दिली होती, आता कुठली तारीख देताय? आता साधारणतः आपलं मान्य आपल्या निर्मला सीतारामन यांची सही झालेली आहे. साधारण 4-8 दिवसामध्ये ती पण आम्हाला यादी मिळेल. ती यादी मिळाल्यानंतर आपल्याला राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे, आपल्या अर्थमंत्र्यांची सही झालेली आहे. राज्यपाल महोदयांची आज उद्या सही होईल. त्यामुळे येणाऱ्या माझं आज तारीख आहे 12 तारीख आहे. मी तुम्हाला 15 सुद्धा होऊ शकतो, 20 सुद्धा होऊ शकतो किंवा 30. ही रक्कम 30 जुलैच्या आत 30 जुलैच्या आत शेतकऱ्यांना मिळाली जाईल. यासाठी आम्ही कटाक्षाने या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री म्हणून आणि सहकार मंत्री आमचे बाबासाहेब पाटील, आमचा प्रयत्न 30 कदाचित 8 दिवसात सुद्धा मिळू शकतं, पण 30 जुलैच्या आत आम्ही रक्कम ठेवणार नाही. तुम्ही शेतकरी आहात बरोबर, तुमचे म्हणजे कुटुंबीय शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी, तुम्हीच तारका आहात, तुम्हीच तारका लांबवत आहात. एक शेतकरी म्हणून लोक तुम्हाला भेटत असतील की काय वाटतं अशा आपण पद्धतीने लोकांना तारका देतो आणि त्याला आपण पूर्ण करू शकत नाही? तारका अजिबात आम्ही लांबवत नाही. तारका का लांबतायत ते शेतकऱ्याला, माझ्या बांधवांना समजतंय, नाही समजत आहे म्हणून तर विचारतोय तुम्हाला. ऐका ना, तारका का लांबतायत तर बजेट मध्ये आपण पत्रकार आहात, आपण मीडियाचे खूप सिनियर पत्रकार आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादी पुरवणी बजेटमध्ये जर एखादी रकमेची तरतूद असल्यानंतर त्याला राज्यपाल अधिवेशनानंतर राज्यपाल ते बजेट मंजूर झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची त्याच्यावरती सही लागते आणि आता बजेट परवा दिवशीच आपलं अधिवेशन संपलेलं आहे, त्यामुळे उशीर लागलेला आहे. आणि इन्कम टॅक्स जे मोठे शेतकरी त्यांचे आपण यादी घेतली, निर्मला सीतारामन सही झाली, ती यादी आपल्याला लवकर मिळते. त्यामुळे शेतकरी बांधव शेवटी शेतकऱ्यामुळे आम्ही आहे, शेतकऱ्याची लेकरं आम्ही आहोत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. हे ठरलेलं वाक्य प्रत्येक राजकारणाचं. अजिबात राजकारण लोकांचं वाक्य नाही. हे वाक्य एक शेतकरी म्हणून उभा आहे. तुम्ही आता पत्रकार आहे, तुम्ही हा तिथं शेतीत उभा आहे. तुमच्या पलीकडे बाहेर तुम्हाला शेती दिसेल, पाठीमागे तुम्हाला शेती दिसेल, ह्या भागाला घालत शेती दिसेल, त्या भागात गेलं कृषी मंत्र्यानं शेतकऱ्याचं दुःख समजून घ्यावं आणि लवकर माफी द्यावं ही शेतकऱ्याची लवकर 30 जुलै कदाचित लवकर होईल, पण 30 जुलैपूर्वी नक्की देऊ. शेतकरी कर्जमाफीची आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी तारीख विचारत होते, आता फायनली तारीख सुद्धा जाहीर झाली आहे. कृषी मंत्र्यांनी याची जी घोषणा आहे ती केलेली आहे. फायनली आता तुमची कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे.